नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काळ्या पैशावरच्या सर्जिकल स्ट्राईकला आता 23 दिवस उलटून गेलेत. 500 आणि हजाराच्या नोटांमधलं 14 लाख कोटींचं चलन बाद झाल्यानंतर 8 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झालेत. त्या बदल्यात नव्या 2000च्या आणि 100-500च्या नोटांमध्ये 2 लाख कोटी रुपये बाजारात आलेत. आणखी काळा पैसा असेल तर शेवटची संधी म्हणून 50 ते 60% दंडासह तुम्ही अघोषित संपत्ती घोषित करू शकता, कारण तेवढ्यावर भागणार नाहीये. काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी रात्रीत काही किलोंमध्ये सोनं घेतलंय. कुणी महागडी रोलेक्सची घड्याळे घेतल्याच्या बातम्या आल्या, कुणी आयफोन्स घेतल्याच्या बातम्या आल्या. आणखी कुणी काय काय केलंय किंवा काय आयडियाची कल्पना लढवली याची कल्पना करणं कठीण आहे. त्यामुळेच आता सरकारनं काळा पैसा गुंतवण्याचं हुकुमी साधन असलेल्या सोन्याकडे आपला मोर्चा वळवलाय. यापुढे आयकरनं बेहिशेबी मालमत्तेवरून जर कोणावर धाड घातली तर विवाहित महिलेकडे असलेलं अर्धा किलो सोनं म्हणजे 50 तोळे आणि अविवाहित महिलेकडे असलेलं 25 तोळं सोनं, पुरुषाकडे असलेलं 10 तोळं सोनं वगळता सगळ्या सोन्याचे तपशील द्यावे लागतील. जर ते वैध संपत्तीतून खरेदी केलं असेल तर अडचण नाही, पण जर त्याची कागदपत्र आणि वैधता सिद्ध करता आली नाही तर मात्र गोची होणार आहे हे नक्की. त्यामुळेच आजचा विषय आहे सोन्यावरच्या सर्जिकल स्ट्राईकनं किती फायदा होईल. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपच्या नेत्या शायना एनसी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आहेत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आहेत रायगडचे जगदीश गायकवाड, ते माझ्या शेजारी आहेत गोल्डन मॅन, नवीन गोल्डन मॅन महाराष्ट्राचे आर्थिक सल्लागार प्रफुल्ल छाजेड आहेत, आणि कम्युनिस्ट नेते पुण्याहून अजित अभ्यंकर आहेत. पण सुरुवातीला मी शायना एनसीकडे जाईन. शायना एनसीजी, मी तुम्हाला अजिबात विचारणार नाहीये की किती सोनं आहे आपल्याकडे, पण मुद्दा असा आहे. अच्छा, शायना एनसीकडे आपण जाणार आहोत, पण तुर्तास त्यांचा संपर्क अजून होतोय, हरकत नाहीये. पण आपल्यासोबत आहेत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रायगडचे जगदीश गायकवाडजी. जगदीश गायकवाडजी, आता असं आहे की मोदी सरकारने सांगितलंय जर तुमच्याकडे त्याचे पुरावे नसतील, असं सोनं कुठून खरेदी केलं, कधी खरेदी केलं, समजा तुमच्याकडे तुम्ही म्हणाल की वारसा हक्कानं आलाय तर त्याचे पण पुरावे द्यावे लागतील. जर ते पुरावे नाही देता आले तर मात्र याच्यावरती कारवाई होऊ शकते. तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं तर माझ्याकडे जे सोनं आहे ते जेव्हा 1300 रुपये, 1900 रुपये, 2200 रुपये प्रति तोळा आहे तेव्हापासून मी बनवत आलेलो आहे. आणि याच्या सगळ्या पावत्या माझ्याकडेच आहेत. विशेषतः म्हणजे आमचा रायगड आणि ठाणा या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोक सोनं वापरतात. तर त्याचं कारण असं आहे की अर्ध्या अपरात्रीला जेव्हा आम्हाला एखाद्या वेळी संकट येतो, प्रसंग येतो, आणि अशा वेळी जर आम्हाला काही पैसे लागत असतील तर आम्ही हेच सोनं मॉर्गेज करून आम्ही त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह चालवतो अथवा गरजा ज्या आहेत त्या गरजा पूर्ण करतो. आणि मग मला तर वैयक्तिक सोनं वापरण्याचा छंदच आहे. आणि मग छंद म्हणून लोकांना अनेक प्रकारचे छंद आहेत. तर मला गोल्ड जमा करण्याचा छंद जो होता, आणि जसं जसं मी कमवत गेलेलो आहे, आणि हे जरी आमच्या वडिलोपार्जित जरी असलं तरी सुद्धा त्याला जे मोदी सरकारने आणलेले जो नियम आहेत की बाबा त्याच्या पावत्या पाहिजेत, तर तशा पद्धतीच्या पावत्या आमच्याकडे त्याच्या पूरक आहेत, त्याच्या पावत्या आमच्याकडे आहेत, अवेलेबल आहेत. त्याबद्दल ती अडचण आम्हाला काही निर्माण होणार नाही. आणि मग तुमचा काय याला आक्षेप आहे किंवा नाही, कसं काय? खरं तर किती घालावं याचं बंधन निकष कसा ठरलाय हे मला माहित नाही. घालण्यावर निकष नाहीये. तुमच्याकडे जर समजा विवाहित महिला असेल तुम्ही अजून पण घालू शकता. खरं तर त्याच्यामध्ये अडचण नाहीये. तर त्याच्यामध्ये अडचण नाहीये, तुम्ही अजूनही घालू शकता. फक्त अडचण इथं आहे की विवाहित महिलांकडे असलेलं 50 तोळे सोनं, अविवाहित महिलांकडे असलेले 25 तोळं सोनं, आणि पुरुषांकडे असलेलं 10 तोळं सोनं वैध संपत्तीत, म्हणजे त्याचा काही हिशोब मागणार नाही ते कुठून आणलं काय आणलं. पण त्याच्या पलीकडे जर सोनं असेल आणि त्याच्या पावत्या नसतील, त्याचे तपशील नसतील तर मात्र अडचण होऊ शकते. ते बरोबर आहे. कारण कसं बघ, आता आम्ही समजा तुम्हाला सांगा, आता जर मी सोने 2 दिवस 4 दिवस घातलं नाही तर आमच्याकडे लोक म्हणजे त्याला कडकी लागली की काय, आणि घाण ठेवलं की काय, किंवा विकलं की काय. आणि म्हणून कधीतरी इव्हेंट असेल किंवा एखाद्या फंक्शनला आम्हाला ते वापरावं लागतं. हा वास्तव आहे, हे नाकारता येत नाही. कारण गेल्या 20-25 वर्षापासून मी सतत सोनं घालत आलेलो आहे. आणि माझ्यासारखे असंख्य लोक हे सोनं एक प्रॉपर्टी म्हणून त्यांनी जी केलेली आहे, ही प्रॉपर्टी आहे, त्यांची आयुष्याची कमाई आहे, त्यांनी कमवलेल्या पैक्यांनी जमवलेलं सोनं आहे. हे नवीन सोनं किंवा आम्ही काल घेतलेलं नाही किंवा नोटा बंद झाल्या आणि म्हणून सोनं घेतलेलं आहे, तर याच्यावर नक्कीच धाड घातली तर आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देऊ, असं हे माझं मत आहे. बरं, मी उत्सुकता म्हणून विचारतो, हे तुमच्या आता हातात आणि हे तुमच्याकडे सोनं आहे ते किती सोनं आहे आता तुमच्या सोबत? आता हे खूप थोडं आहे. थोडं आहे? हे माझ्या मते खूप थोडं आहे, कारण आमच्याकडे सोनं वापरण्याची संख्या खूप जास्त आहे. आमच्या जर एखाद्या कोळीवाड्यात गेलात किंवा एखाद्या आमच्या आगरी समारंभाच्या लग्नामध्ये जर गेलात तर ट्रक भरेल एवढे सोने आहेत, एक ट्रक भरू शकते. आणि हे वास्तव नाकारता येत नाही जे आहे. परंतु आता काही ज्या लोकांनी कशा पद्धतीने कमवलेलं आहे
ते कसे लपवण्याचा प्रयत्न करतील तो भाग वेगळा आहे. पण आमच्याकडे टिपिकली जे काय आमच्या लोकांच्या जमिनी शिडको गेलेल्या आहेत, मग त्याच्या आलेल्या पैशांनी किंवा एखादी बाबा प्रॉपर्टी जगदीश गायकवाडनी घातलं मी पण घातलं पाहिजे तर मीही मोठा दिसेन अशा चिडणी सुद्धा केलेले काही लोकांनी गोल्ड आमच्याकडे आहे, अशी परिस्थिती आहे. पण जगदीशजी थोडं म्हणताय तुम्ही, हे थोडं असेल तर जास्त किती असेल असे विचार करून मला धडकी भरली. तुम्हाला धडकी भरण्याचा प्रश्न नाही, पण आमच्याकडे जगदीश गायकवाड हे एक उदाहरण आहे. विनोदाने म्हणतोय जगदीश गायकवाड फक्त एक उदाहरण आहे. आपण जर आमच्या रायगड आणि ठाण्यामध्ये गेलात तर मगाशी सांगितलं, म्हणूनच मी तुम्हाला विचारतो की रायगड आणि ठाण्यामध्ये अशी पद्धत आहे, लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून ते सोनं केलं. आता बऱ्याच ठिकाणी असं असू शकतं ना जगदीशजी की तुमच्याकडे तर पावत्या राहिलेल्या नाहीये, 10, 15, 20 वर्षापूर्वी घेतलेलं आहे, आणि मग अशा वेळेला जर एखाद्या अधिकाऱ्याने असं आहे की कुठलाही आयकरचा अधिकारी कोणावरही छापा टाकत नाही, पण कधीतरी आयकरच्या अधिकाऱ्यांना जर अशी सूट मिळाली आता आणि जर त्याचा गैरफायदा घेतला गेला आणि कोणाच्या तरी घरावरती छापा पडला आणि त्याच्याकडे जर असं सोनं आढळलं की जे त्यांनी स्वतःच्या संपत्तीतून घेतलेलं आहे, कमावलेल्या कष्टाच्या पैशातून घेतले, पण त्याचे पुरावेच नाही देता आले, तर मग तर अडचण होऊ शकते ना. नाही, पुरावा तर ऍक्च्युअली ठेवायलाच पाहिजे. तसं आम्ही समजा राजकीय निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही आमचं सोनं किती आहे, पैसे किती आहे, प्रॉपर्टी किती आहे डिक्लेअर करत असतो. शिवाय असं जर कोणाकडे असेल तर त्यांनी जे काय गव्हर्नमेंटने रूल्स बनवलेले आहेत त्याला त्यांनी सामोरं जावं लागेल, हीच परिस्थिती आहे. पण ज्यांच्याकडे पूर्वी जे आजोबांनी एखाद्याने ठेवलेलं आहे, एखाद्या आजोबांनी ग्रँडफादरनी जेव्हा त्याचं सोनं त्याच्याकडे दिलेलं आहे तर त्याच्याकडे निश्चितच पुरावा आता नसेल. हे पण आपल्याला वास्तव आहे आणि हे मात्र आपण शासनाने समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. कारण आता बघा काही ठिकाणी जातात, कोल्हापूरचे काही संस्थान आहेत, उदाहरणार्थ आपण पकडली तर काही जर शहरांमध्ये गेलो तर किंवा खेड्या गावांमध्ये काही आजीनी गाठोड बांधून ठेवलेलं आहे किंवा माझ्या नातवाच्या लग्नासाठी आहे, माझ्या नातीलाही द्यायचंय, मग ती नाती कुठून पुरावा देणार, मग ते तिला वरून आजीला कॉल करावा लागेल. ही पण वास्तव आहे. हरकत नाही. तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. शहानांसीजी आपल्या सोबत आहेत. आता शहानांसीजी मी तुम्हाला विचारणार नाहीये की तुमच्याकडे किती सोनं आहे, कारण ते विचारण्यासाठी जगदीशजी माझ्या शेजारी आहेत आणि त्यांच्याकडे खूप सोनं आहे. हरकत नाहीये, पण मुद्दा असा आहे की आता हा काही नवीन नियम नाहीये, फ्रँकली हा जुनाच नियम आहे. पण मुद्दा असा आहे की अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या या नियमाचा गैरवापर होऊ शकतो. कधी कधी धाडी घातल्यानंतर कधी कुठल्याही, आता जसं जगदीशजींनी सांगितलं की त्यांच्याकडे खूप सोनं आहे आणि ते वडिलोपार्जित आहे, वारसा हक्कानं आलेला आहे. काही सोनं जर त्यांनी 1300 रुपये तोळा असताना घेतलेलं आहे, ज्याच्या पावत्या आता नाही आहेत, त्या कुठल्या तरी ह्याच्यामध्ये वाहून गेल्या, पूर आला होता वगैरे. त्याच्या अशा वेळेला लोकांनी करायचं काय आणि हा निर्णय काय, म्हणजे तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? देखिए, सबसे पहले तो 8 तारीख को जब प्रधानमंत्री ने ये ऐतिहासिक निर्णय दिया तो बहुत सारे लोग थे जो सोच रहे थे कि हम हमारे पैसा के साथ क्या करें, और यहाँ फाइनेंस मिनिस्ट्री को ये इन्फॉर्मेशन तक पहुंचा कि बहुत सारे लोग 60,000 तक सोना खरीद रहे थे. और मैं मानती हूँ कि ये एक कवर अप था ब्लैक मनी को स्टैश अवे करने के लिए. अभी सभी ने सोचा कि सोना हम खरीदेंगे तो सरकार क्या करेगी, सरकार जाएगी तो पीछे सिर्फ पैसे और करेंसी नोट्स को लेके. तब प्रधानमंत्री ने कहा कि ये निर्णय को पालन करने के लिए बहुत सारे ऐसे लकूनास है सिस्टम में जिसको हमें बहुत सोच समझ के परिवर्तन लाने की आवश्यकता है. फाइनेंस मिनिस्टर और फाइनेंस मिनिस्ट्री ने कहा है कि इनकम टैक्स अमेंडमेंट जो आवश्यकता थी पार्लियामेंट में वो टेबल किया, चर्चा हुई, उसके बाद ये घोषित किया कि जहां तक सोने का सवाल है, जो आपके पास इल गॉटन बाय फ्रॉड्यूलेंट मीन्स या फिर जो ब्लैक मनी आप स्टैश अवे करके आपने सोना खरीदा है तो 85% तक एक परसेंटेज लगा सकते हैं पेनल्टी. और जो आपके पास लेजिटिमेट इनहेरिटेड सोना हो या फिर सोना जहां एक महिला 500 ग्राम तक रखे या एक पुरुष या एक अनमैरिड लड़की 250 ग्राम तक या फिर एक पुरुष 100 ग्राम तक, ये लेजिटिमेट है और कोई सवाल नहीं पूछेंगे. लेकिन जो लोग सोचते हैं कि ब्लैक मनी है और सोना में इन्वेस्ट करें और फिर ये खत्म हुआ, तो ये गलत बात है. और जो हमें सही मायने में एक तरफ से एक ऐतिहासिक कानून कायदे को पारित करना है तो इसमें जरूरी है की लोगों का सहयोग रहे और लोग समझ सकें. मुद्दा असा आहे की जसं जगदीशजींनी सांगितलं की आगरी कोळी समाजामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये किंवा अनेक आपल्याकडे साऊथ मध्ये पण आपण बघतो की तिकडच्या लग्नांमध्ये खूप सोनं घालण्याची, खरेदी करण्याची सवय आणि हौस आहे. तर अशा वेळेला
अशा वेळेला तुम्ही तो निकष कसा लावणार, म्हणजे की 50 तोळे सोनं तुम्ही तुमच्याकडे ठेवलं तरी त्याची चौकशी नाही होणार आणि त्याच्या पुढे असेल तर, आणि हे कसं आपण बायफर्गेट करणार की हे वारसा हक्कानं आलेलं नाहीये, याच्या पावत्या नाहीयेत म्हणून हे इल्लीगल आहे. आता जर 20-25 वर्षापूर्वी घेतलेल्या कुठल्या गोष्टींच्या पावत्या आपण ठेवतो का किंवा त्या ठेवल्या असतील का संशय आहे, तर याच्यामधून लोकांना अडचण होऊ शकते, त्यांची कोंडी होऊ शकते किंवा काही वेळेला आयकरच्या अधिकाऱ्याचा गैरफायदा उचलू शकतात, असं वाटत नाही का तुम्हाला? मला वाटतं आवाज जात नाहीये माझा शायनांशी. पण अंजली दमानियाजी, आता हा जो निर्णय आहे, आता मी जो प्रश्न शायनांशीने विचारला तोच प्रश्न आहे की याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो अधिकाऱ्यांकडून आणि अशा वेळेला लोकांची छळ आणि कोंडी होऊ शकते. नाही, कारण अभिजित मलाही तेच म्हणायचं होतं की फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात प्रत्येक घरोघरात, अगदी मिडल क्लास घरात पण प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलीच्या लग्नासाठी ती अगदी पहिल्या वर्षापासून, आणि मुलगी असो वा नसो, प्रत्येकीला वाटतं की आपण गुरुपुष्य नक्षत्र आलं की आपण 5 ग्रॅम सोनं, 10 ग्रॅम सोनं हे घेऊन ठेवावं. आता तेव्हाच्या काळच्या त्या रिसिट्स प्रत्येकाकडे असणं गरजेचं नसतं, म्हणजे तेव्हा ती क्लॉजच नव्हता मुळात, तर अनेकांनी त्या ठेवल्या असतील नसतील कल्पना नाही. पण मला असं वाटतं की हे जे निर्णय घेतले जात आहेत सरकारकडनं, मला डिमॉनिटायझेशन बद्दल खरंच काही बोलायचं नाही, कारण मला तो 2000ची नोट चुकीचा निर्णय वाटतो, तर आपण त्याच्याकडे नको जाऊया. पण जसं आता शायना म्हणाल्या की त्याच्यातनं लोकांनी सोनं घेतलं, ते सोनं बाहेर आलं पाहिजे, तर येस, ते बाहेर आलं पाहिजे आणि ते करण्यासाठी हे करणं अतिशय गरजेचं होतं. पण आता से फॉर एक्झाम्पल माझं उदाहरण घ्या. आय कम फ्रॉम अ हायर लेवल, हायर इन्कम कॅटेगरी. माझ्या नवऱ्याचा जो पगार येतो तो सीईओ एका कंपनीचा, तर त्याचा येणारा पगार हा टॅक्स डिडक्टेड असतो. तो रिटर्न मध्ये काय फाईल करतो तर फक्त फॉर्म 16. त्याच्यात काय असतं तर तुमचं टोटल पगार आला किती, डिडक्टेड किती, अदर सोर्सेस मधनं काही इन्कम आहे का, त्याच्यात ना आमचे फिक्स्ड ऍसेट डिक्लेअर होतात, ना आमचं सोनं डिक्लेअर होतं, काहीच होत नाही. मग आत्ताच्या घटकेला माझ्याकडे किंवा इतर कोणाकडे, मिडल क्लास असो किंवा सॅलरीड क्लास असो, त्याच्याकडे आहे किती हे डिक्लेअर आधी करायला हवं. म्हणजे हे जे निर्णय घेतले जात आहेत ना, ते थोडे सिस्टमॅटिकली घेतले जावे. एक डेडलाईन ठेवावी की बाबा तुमच्याकडे आहे नाही तेवढं सोनं, या डेडलाईनच्या आधी डिक्लेअर करा. त्यात वडिलोपार्जित किती, तुम्ही घेतलेलं किती, त्यात तुमच्याकडे बिलं किती आहेत, नाहीत किती, हे सगळं जर डिक्लेअर झालं तर दिस इज रिक्वायर्ड स्टेप आणि हे अतिशय गरजेचं आहे. पण ते होईल की नाही हा त्यातला एक मुद्दा. दुसरा मुद्दा की सोन्याबद्दल जर बोलत असाल तर डायमंड्स बद्दल काय, कारण सोन्यापेक्षा डायमंड्स महाग असतात, त्याच्यापेक्षाही इतर ज्या प्रेशियस ज्याला आपण प्रेशियस मेटल्स पण म्हणतो किंवा प्रेशियस स्टोन्स पण म्हणतो, ते अतिशय महाग असतात. मग त्याबद्दल सुद्धा एक धोरण असावं, कारण ह्या सगळ्या गोष्टी इंटरडिपेंडेंट आहेत. एक एक जे डायमंड आहे त्याची कितीतरी व्हॅल्यू सोन्यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते. आपल्यासोबत छाजेड सर, काय हा निर्णय जो आहे तो इम्प्लिमेंट करायला सोपा आहे असं तुम्हाला वाटतं का, आणि याचा गैरफायदा घेणार नाहीत अधिकारी असं वाटतं का? आपण कसं आहे, आपण एक गोष्ट मुळात या ठिकाणी विसरतो आहे. जरी समजा एखाद्याकडे वडिलोपार्जित सोनं आहे असं आपण गृहीत जरी धरलं तरी आयकरामध्ये अगोदर एक वेल्थ टॅक्स नावाची वस्तू होती. तो आता संपलाय कायदा, पण 2015 पर्यंत होता. म्हणून प्रत्येक व्यक्तीचं जर त्याच्याकडे 30 लाखापेक्षा जर जास्त वेल्थ होती, त्या वेल्थचा अर्थ काय, गाडी किंवा तुमच्याकडे असलेलं सोने चांदी दागिने, एकापेक्षा जास्त असलेली घरं, मग या लोकांनी तेव्हा डिक्लेअर केलेली आहेत का? मी समजतो चला वडिलोपार्जित आहेत, पण तुम्ही त्या वेल्थ टॅक्स रिटर्न मध्ये दाखवायला पाहिजे होते. जर ते दाखवलेलं असेल तर तुम्हाला काहीच घाबरण्याची काळजी नाही. पण छाजेड सर, तुम्हाला असं वाटतं का की आता जी आता जसं की गायकवाड सर म्हणाले की आगरी कोळी समाज जो आहे तो त्यांचा व्यवसाय करतो, मासे विकतो, ते आयटी रिटर्न फाईल करणारे लोक आपल्या भारतात खरंच किती आहेत? नाही, पण त्याच्याशी तुम्ही कायदा पाळत नाही हा तुमचा एक्सक्यूज होऊ शकत नाही ना. आज सरकार जे काही करत आहे ते सरकारला असं वाटतं मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे. असं सरकार तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मी प्रॅक्टिकली विचारतोय का, कारण आपल्याकडे बँक अकाउंट नसणारी जवळपास 25-30 कोटी लोक जर आपल्या देशामध्ये असतील तर आयटी रिटर्न भरणारे लोक किती? बरोबर आहे. जर आयटी रिटर्न जर तुमचं मर्यादित प्रमाणात असेल, मला नाही वाटत की इन्कम टॅक्सच्या धाडा सर्वांच्या घरी पडतात. इन्कम टॅक्स वाले पण जेव्हा सर सीजर काही पण करायला येतात, धाड करतात, तेव्हा ते सायंटिफिक अनालिसिस करतात. त्या माणसाचं रहनसन काय आहे, त्याच्याकडे किती ऑडी गाड्या आहेत, काय आहे, थोड्या फार प्रमाणात चर्चा होते. तुम्ही असं सर्वसामान्यांच्या घरी धाड आलेली केव्हा पाहिली आहे? अनलेस तो माणूस कुठेतरी कनेक्टेड असेल
तर जेव्हा ते विचार करतात तेव्हा ते बघतात आणि मग अशा माणसाच्या जर घरी दाढ आली तर तेव्हा तुमच्याकडे तुम्ही असं म्हणून इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट द एक्सक्यूज असं आपल्याकडे म्हटलं जातं. तर भारतामध्ये वेल्थ टॅक्स हा कायदा अगदी काँग्रेसच्या जमान्यापासून अनेक वर्ष होता, उलटा तो आता काढण्यात आलाय. ठीक आहे. आपल्यासोबत अजित अभ्यंकर आहेत. अजित अभ्यंकरजी, मुद्दा असा आहे की सोनं, आता सोन्यावरचा सर्जिकल स्ट्राईक होणार आहे आणि आता प्रॉब्लेम असा आहे की अनेकांनी सोन्यात पैसे गुंतवलेत, काळे पैसे गुंतवलेत, हे कुणीही नाकारत नाहीये. मात्र ते बाहेर काढण्यासाठी जो उपाय आहे तो रोगापेक्षा इलाज भयंकर होतोय का असं वाटायला लागले. याच्यामधले 2-3 मुद्दे मांडायचे तर त्या प्रत्येकासाठी मला थोडा वेळ द्या, मी जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे सोनं म्हणजे या देशाच्या गळ्याला लागलेला फास आहे असं माझं मत आहे. कारण आपण जे सोनं वापरतो या देशामध्ये ते जवळजवळ सर्व सोनं आपण आयात करतो. म्हणजे सोनं आपण रुपयात खरेदी करतो हा भ्रम आहे. आपण सोनं प्रत्येक माणूस डॉलरमध्ये खरेदी करतो आणि हे जे डॉलरमध्ये खरेदी करावं लागतं सोनं, याच्यासाठी आपल्या देशाचं परकीय चलन प्रचंड मोठ्या प्रमाणात, किती मोठ्या प्रमाणात असतं तर क्रूड ऑइल आपण आपल्या गरजेच्या 80% आयात करतो. त्या क्रूड ऑइलच्या खालोखाल आपला इम्पोर्ट सोन्याचा आहे. जगातला सगळ्यात जास्त गोल्ड आयात करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जगातलं 1/3 सोन्याचे आयात. अभ्यंकरजी, तुमच्या ऑडिओला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुमचा पूर्ण आवाज जो आहे ना तो इथल्या प्रेक्षकांना पण नीट ऐकू जात नाही आणि गेस्टना पण नीट ऐकू येत नाही. काहीतरी तांत्रिक बिघड आहे. मी तुमच्याकडे येतो, लगेच येतो, मी तिथं करेक्ट करायला सांगतो. आणि तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊयात. आणि आता जसं सांगितलं छाजेड सरांनी, कुणाच्याही घरी धाडी पडत नाही, रहनसहन बघून वगैरे धाडी पडतात. त्यामुळे गायकवाड साहेब तुम्ही आता टीव्हीवर दिसल्यामुळे तुम्ही सावध राहा. मी सावधच आहे, ऑलरेडी मी सावध आहे, मला काही अडचण नाही. ठीक आहे, म्हणून घाबरता इथं आलेलो आहे. ठीक आहे. तर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर चर्चा करणार आहोत की रोगापेक्षा इलाज भयंकर झालाय का. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. तर सोन्यावरचा सर्जिकल स्ट्राईकनी काळा पैसा बाहेर येईल का हा विषय आहे आणि अजित अभ्यंकर आपल्यासोबत येत आहे थोड्याच वेळामध्ये. तोपर्यंत शायनांसी आपल्यासोबत. शायनांसीजी, हा रोगापेक्षा इलाज भयंकर असा काहीतरी प्रकार झाला असं वाटत नाही का तुम्हाला? कारण अनेक लोकांनी गेल्या कित्येक वर्षामध्ये आयटी रिटर्न भरण्याचे, म्हणजे ज्यांचं बँक अकाउंट नाही ते आयटी रिटर्न कुठून भरणार आणि डिक्लेअर कुठून करणार हा पण मुद्दा आहे. आणि आता अचानकपणे जर एखाद्यावरती धाड पडली तर त्यांनी करायचं काय हा पण मुद्दा आहे. तर थोडंसं याच्यामध्ये थोडंसं काहीतरी आपण सुसूत्रता आणायला पाहिजे होती, कायदा आणताना विचार करायला पाहिजे होता, असं वाटत नाही का? देखिए, ये अमेंडमेंट इनकम टैक्स बिल में पार्लियामेंट में लोकसभा में पारित हुआ है, राज्यसभा में अभी चर्चा बाकी है. तो मुझे नहीं लगता है कि इतना एक वातावरण बना है कि आपको डरने की आवश्यकता है. वातावरण ये है कि जो लोग ने पैसे का दुरुपयोग किया है और खास तौर से 8 तारीख के बाद, जहां हम जानते हैं और आप खुद स्वयं जानते हैं कि जो लोगों ने सोना को 60,000 में खरीदा है और ये जो फ्लक्चुएशन आया है, ये पूरा ब्लैक मार्केटिंग जो हुआ है सोने को लेके, उसको रेडार में लाने की आवश्यकता है. जब हम कहते हैं कि ये एक ऐतिहासिक निर्णय है, एक हाई मॉरल ग्राउंड पे निर्णय लिया है, तो इसके बहुत सारे रैमिफिकेशंस है. जो लोग प्रॉपर्टी, बेनामी प्रॉपर्टी में अपना काला धन लगाना चाहते हैं या फिर गोल्ड में, तो स्वाभाविक रूप से सख्ती आएगी कानून में, तब हम इसको पकड़ सकते हैं. मैं नहीं बोल रही हूं कि जो इनोसेंट लोग हैं जिन्होंने सालों साल खरीदा है, लेजिटिमेट इनकम के साथ खरीदा है, इनकम टैक्स भी जानती है कि किसने खरीदा है, कब खरीदा है. और मैं मानती हूं कि चर्चा जब होगी राज्यसभा में, जरूर 75% ऑन अनअकाउंटेड इल गॉटन गोल्ड दैट इज अक्वायर्ड बाय द इनकम टैक्स, उसके ऊपर होना चाहिए या 85% होना चाहिए, या क्या प्रावधान होने चाहिए. और एक लोकसभेमध्ये कायदा आणला आहे, राज्यसभेत चर्चा बाकी असं तुम्ही म्हणताय, पण त्याच्या आधीच तो विचार खरं तर व्हायला हवा होता. म्हणजे कुठलंही बिल आणताना तो विचार आधी व्हायला हवा होता. आता चर्चा होईल, मग त्याच्यामध्ये संशोधन, प्रत्येक वेळेला संशोधनाला आणि तिथं इम्प्रुव्हमेंट करायला जागा आहे, नो डाऊट. शायनांसी, मी येतो तुमच्याकडे. फक्त अजित अभ्यंकरांकडे मला जायचंय. अजित अभ्यंकरजी, तुम्ही मगाशी तुम्ही बोलत होतात आणि तुम्ही म्हणालात की रोगापेक्षा इलाज भयंकर झाला का, असं मी तुम्हाला विचारलं होतं. तर आता अशी स्थिती आहे की आपल्याकडे, तुम्हाला माहिती आहे की लोक इन्कम टॅक्स न भरणारी लोक आहेत, बँक अकाउंट नसणारी लोक आहेत आणि अशा लोकांकडे सोनं आहे आणि अशा लोकांवर नाही पडणार आहेत छापे. पण अशा प्रकारच्या कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि असं झालं तर करायचं काय? मला असं वाटतं की देशामधलं इन्कम टॅक्स खातं त्या लॅक्सिटीनी काम करतं. लॅक्सिटी म्हणजे जवळजवळ ते काम करत नाही असं म्हणलं तरी चालेल. कारण त्याच्यामध्ये जे बडे लोक असतात किंवा जे कुठल्याही प्रकारे
जराही फसवणूक करू इच्छितात त्यांना फसवणूक करण्याची पूर्ण सर्व्हिस इन्कम टॅक्स खातं देतं. त्यामुळे असं काही जादती होईल अशी मला काही शक्यता वाटत नाही. भ्रष्टाचाराचा एखादा काहीतरी काय म्हणतात एक ट्रॅप म्हणून काहीतरी प्रयत्न करतील, नाही म्हणत नाही मी, कारण भ्रष्टाचार तिथं नाही असं वेळाही माणूस म्हणणार. परंतु प्रत्यक्षामध्ये ज्या सर्वसामान्य माणसाकडे काहीतरी थोडंफार सोनं असेल त्याला याची अडचण होईल अशी मला सुतराम शक्यता वाटत नाही. कारण तसं काम करण्याची इन्कम टॅक्स खात्याची पद्धतीच नाही, ते कोणावरतीच काय करत नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स खातं हे त्याच्याबद्दल काम न करणारच खातं मुख्यतः असल्यामुळे ते काहीच करणार नाही. तुम्ही अजित अभ्यंकरजी तुम्ही मोडीतच काढलं इन्कम टॅक्स खात्याला तर नाही असतं तर एवढा काळा पैसा राहिला नसता. साधी गोष्ट आहे, की कोणावरती कारवाई करलेली की ते पैसे देऊन ते सुटू शकतात. त्यामुळे तो मुद्दा नाहीये. तेव्हा जादती होईल हा विषय आज चर्चेचा येईल तेव्हा बघू. आज तो आहे असं मला अजिबात आहे, आपण काल्पनिक करून काळ्या पैशावाल्यांना संरक्षण देण्याचं काम करू नये असं माझं मत आहे. माझा पुढचा मुद्दा जो आहे, सोन्याच्या प्रश्नाची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा 8 नोव्हेंबर आधी नंतर आपण जरा त्याचे रॅमिफिकेशन, सोनं म्हणजे काय फास या देशाच्या गळ्याला लागलेला, हे आपण जरा नीट लोकांना सांगण्याची गरज आहे. कोणालाही माहिती नाही. मुद्दा असा आहे की आपण लागणारं सर्व सोनं आयात करतो, म्हणजे आणि ते किती करतो, साधारणपणे 1999 मध्ये आपण साधारण 300 टन सोनं आयात करत होतो. आज आपण 900 टन सोनं आयात करतो. म्हणजे गेल्या 17 वर्षात आपण सोन्याची आयात तिप्पट वाढवलेली आहे. ही सर्व आयात डॉलर्स मध्ये होते. आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी जे पदर पसरतो, पायगड्या घालतो, वाटेल त्या सवलती देतो, त्याच्यापेक्षा 1.5 रक्कम फॉरेन एक्सचेंजची आपण सोन्याची आयात करण्यात खर्च करतो. आणि त्याचा या देशाला काय उपयोग होतो हे मला तरी अजून कळलेलं नाहीये. सोनं गळ्यात घातलं काय, हातात घातलं काय, घरात ठेवलं काय, त्याचा देशाला काय फायदा होतो मला माहिती नाही. देशाच्या चलनावरती विश्वास असणं, इन्व्हेस्टमेंट करायची तर शेअर्स मध्ये करा, घरामध्ये करा, कुठल्या आणखीन काही एखाद्या चांगल्या व्यवसायामध्ये करा. एवढे मार्ग असताना एका डेट ऍसेट मध्ये केवळ त्याला काहीतरी पारंपरिक व्हॅल्यू आहे म्हणून करणं हे, आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावीची लोकांना वाटते, याचा अर्थ अर्थव्यवस्थेवरती विश्वास नाही असा होतो. तेव्हा त्याला उत्तेजन देणं हे अजिबात सरकारच्या आर्थिक धोरणात बसत नाही. सरकारने त्याला अजिबात उत्तेजन देता कामा नये. तुम्हाला लक्षात घ्या, सोनं नियंत्रण कायदा 1968 साली आणला होता. त्याची अंमलबजावणी पूर्ण करता आलं नाही, कारण या सराफ लोकांनी त्याच्यामध्ये जेवढे असहकार करायचे तेवढे असहकार केले. इन्कम टॅक्स खाते तेवढं स्ट्रॉंग राहिलं नाही. शेवटी आपण 1991 का 92 साली तो कायदा लिबरलायझेशनच्या या सगळ्या रेट्यामध्ये तो रद्द केला. आता वेगळ्या प्रकारे या सोन्याबद्दलचं जे वेळ आहे हे कमी करून, लक्षात घ्या, देशासमोर परकीय चलनाची सर्व समस्या जी उभी राहते आणि त्याच्यामुळे ज्या वाटेल त्या तडजोडी आपल्या देशाला कराव्या लागतात या परदेशी भांडवलाची, त्या केवळ सोन्याच्या आयातीमुळे. तुम्ही अजित अभ्यंकरजी, तुम्ही हा मुद्दा मांडून खूप महत्वाचं खरं तर लोकशिक्षणच केलं आता, त्याच्यामुळे कदाचित लोकांच्या लक्षात येईल. पण आत्ताचा मुद्दा असा आहे की काळ्या पैशाने खरेदी केलेलं सोनं या एका कायद्याने बाहेर येणार आहे का? नाही, तेच बोलतोय मी. एक साधारणपणे 900 ते साधारण 100 टन सोनं स्मगल होतं असा अंदाज आहे. 900 टन साधारण आयात होतं. तर ते 1000 टन सोनं जर धरलं त्यातलं 1/3 साधारण ब्लॅक मनीने खरेदी केलेलं असतं, असा अगदी ढोबळ अंदाज सांगितला जातो. तेव्हा हे दरवर्षीचं सांगतोय मी तुम्हाला. आता 300 टन, पण एका टनाची किंमत साधारण आजच्या किमतीप्रमाणे 300 कोटी होते. 300 गुणिले हे जर 300 टन जर घेतलं, म्हणजे 30,000 गुणिले 300 टन जर घेतलं तर साधारणपणे 9 लाख कोटी रुपये होतील. 9 लाख कोटी रुपयाचा काळा पैसा हा सोन्यामध्ये दरवर्षी जातो आणि तो बाहेर काढण्यासाठी अशा प्रकारचे स्टर्न उपाय हे आवश्यक आहेत. त्याच्यामुळे साधारणपणे म्हणतात की देशातला एकूण काळा पैसा जो आहे त्याच्यामधला जवळजवळ 1/3 काळा पैसा हा सोन्याच्या रूपामध्ये असावा, असा अजित अभ्यंकरजी, आता अतिशय महत्वाचा मुद्दा, तुम्ही फक्त 9 लाख कोटीचा उल्लेख केला जाता. 9 लाख कोटीचा काळा पैसा चलनात आहे जो सोन्याच्या स्वरूपात आहे, पण तो सगळा पैसा या अशा पद्धतीच्या कायद्याने बाहेर येईल असं तुम्हाला वाटतं का? माझा थेट सगळा बाहेर येईल असं कोणी म्हणणार नाही. मी असं म्हणलं की त्याच्यासाठी स्टर्न मेजर्स आवश्यक आहेत आणि ते स्टर्न मेजर असे घेतले जाणार असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. अंजली दमानिया. नाही, मला अभ्यंकरजी जे म्हणाले त्याच्यावर एक स्टेप आता पुढे बोलायचं आहे. कारण अभ्यंकरजी, आपण जे म्हणालात तर आता आजच निर्मला सीतारामन यांनी एक डिक्लेरेशन केलंय की रिस्ट्रिक्शन फ्री गोल्ड इम्पोर्ट्स असावे, असं त्यांचं एक विधान आलं होतं. तर मला तेच, म्हणजे तुम्ही आता म्हणताय की 900 टन ऑलरेडी येत आहे, तर त्यांनी तर आता पुढे रिस्ट्रिक्शन फ्री व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे.
मला एवढंच म्हणायचं की जेवढं सोनं आहे तर कंट्रीज इकॉनॉमी ऍक्च्युली फ्लरिशेस ऑन गोल्ड रिझर्व्ह. म्हणजे गोल्ड रिझर्व्ह किती आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याच्या मनाने किती गोल्ड रिझर्व्ह होती, इंडियन इकॉनॉमी फ्लरिश होते. नाही अभ्यंकरजी, मला तसं म्हणायचं नाही. कुठलीही इकॉनॉमी असेल तर त्याचा एक अमुक भाग गोल्ड रिझर्व्ह असतो आणि त्याच्यावर असा नसतो. गैरसमज आहे तुमचे. नाही, मला माझा मुद्दा मांडून घेऊ द्या, मग करेक्ट मी व्हेरेवर आय एम रॉंग. तर त्याच्यात आता आज जो निर्णय आला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यावरच्या कम्प्लीट रिस्ट्रिक्शन्स काढून टाकाव्या आणि आता जेवढं गोल्ड आपल्या देशात आहे आता कोणालाच त्याचं एस्टिमेट नाहीये. म्हणजे अजिबात कल्पना सुद्धा नाहीये. जसं आता गायकवाडजी म्हणाले की आमच्या तिथे गल्ली गल्लीत सुद्धा प्रत्येकाच्या घरी त्यांचं गोल्ड कमी आहे असं ते म्हणतायत. म्हणजे तुम्ही कल्पना करा प्रत्येक घरात किती गोल्ड आहे. आता भारत देशात जर किती आहे हे खरंच काढायचं असेल तर त्याला एक डेडलाईन ठेवून लोकांना त्याचं डिक्लेरेशन करणं जर भाग पाडलं तर त्यात मला कुठेही चुकीचं वाटत नाही. महत्वाचा मुद्दा, डिक्लेरेशन तर करू द्या आधी लोकांना की किती सोनं आहे आणि मग त्याच्यानंतर होऊ द्यात. साहेब हे डिक्लेरेशन मी तुम्हाला तेच बोललो, वेल्थ टॅक्स जेव्हा होता तेव्हा त्याच्यामध्ये ते डिक्लेरेशन त्याच्यासाठीच होतं की ज्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता असेल, तुम्ही एवढ्या वर्ष अनेक वर्ष, वेल्थ टॅक्स कायदा फक्त एका वर्षासाठी नव्हता, तो अनेक वर्ष भारतामध्ये होता, तेव्हा तुम्ही का नाही केलं? वेल्थ टॅक्स जो कायदा आहे तो आम्हाला काय माहितीच नाही. आता काय करायचं, वास्तव जे आहे एक्झॅक्टली आम्हाला माहितीच नाही. तुम्ही जर आता आमच्या समुद्र किनारे राहणारे लोक बघितलं तर टॅक्स म्हटलं का भीती वाटलं. टॅक्स म्हणजेच काय नाही, टॅक्स म्हणलं की त्यांना वाटेल की 2 किलो तांदूळ मिळेल. हो, असा प्रकार आहे की काय. मग ग्रामीण भागात असं असू शकतं, तुम्ही IT भरा म्हणलं की त्यांना वाटेल की काहीतरी मिळणार आहे सरकारकडून. आता हा जो गोंधळ आहे तो कसा सोडवायचा अजित अभ्यंकरजी? नाही, मला हे सांगायचं आहे की विनोद काय लक्षात घ्या तुम्ही. एक मिनिट मला बोलू द्या. वेल्थ टॅक्सचं कलेक्शन काँग्रेसच्या काळापासून कधीही 1000 कोटीच्या पुढे गेलं नाही. जेव्हा इन्कम टॅक्सचं कलेक्शन 5 लाख कोटी असेल तेव्हा हे 1000 कोटीच्या पुढे कधी गेलं नाही. ते कधीही वसूल केलं नाही. चार्टर्ड अकाउंटंट्सना त्याचं साधं रिटर्न कसा भरायचं तेही माहिती नसतं. तेव्हा वेल्थ टॅक्स आतापर्यंत कधी वसूल केला नाही. इन्कम टॅक्स ऑफिसरलाही तो धड माहिती नाही. असा वेल्थ टॅक्स चिदंबरम यांनी अतिशय उदाहरून मागच्या वर्षी रद्द केला, कारण का त्याची वसुलीच होत नाही. वसुली होते वसूल करत नाही म्हणून होत. तेव्हा आता जे म्हणाले साहेब, डिमॉनिटायझेशन के बाद परिस्थिती अलग है. नाही, आता हे आता तो रद्द केला ही अत्यंत मोठी चूक होती. आणि ती चूक जर कुठच्याही कारणाने आता सुधारली जाणार असेल वेगळ्या स्वरूपामध्ये तर तुम्ही स्वागत करता. नक्की नक्की नक्की. परंतु डाव्या हात काय करतो उजव्या हाताला कळत नाही अशी सरकारची परिस्थिती आहे. मागच्या बजेटमध्ये तुम्ही वेल्थ टॅक्स कॅन्सल करताय आणि आता हे सोन्याची दुरुस्ती करताय. त्या सोन्याच्या दुरुस्तीचं मी स्वागत करतो. पण ठीक आहे अजित अभ्यंकरजी, आपण उत्तर घेऊया. शाहनॅन्सीकडून उत्तर घेऊया. शाहनॅन्सी. अभिजीत जी, सबसे पहले तो इनकम टैक्स खामखा रेज नहीं करती है. जब उनके पास जानकारी है, सफिशिएंट नॉलेज है, तब वो जाएंगे. और यहाँ उन्होंने स्पष्ट कहा है कि कोई भी लेजिटिमेट होल्डिंग हो ज्वेलरी का, दैट विल बी फुल्ली प्रोटेक्टेड. व्हाट हैज द गवर्नमेंट सेड? गवर्नमेंट ने कहा है कि ज्वेलरी परचेस्ड आउट ऑफ डिस्क्लोज्ड इनकम और आउट ऑफ एग्जेम्प्टेड इनकम लाइक एग्रीकल्चरल इनकम और आउट ऑफ एनी रीजनेबल हाउस होल्ड सेविंग, जहां एक महिला बचा बचा के करती है, या एक लीगल इनहेरिटेंस जो आपको मिलता है, वहां एक्सप्लेन सोर्सेज है. तो देयर इज नीदर अ चार्ज nor a tax, but the chargeable tax is for existing provisions that there is some wrongdoing. जहां आपने काले धन को छिपाने के लिए गोल्ड को प्रोक्योर किया है, वहां आपके पास ये भी प्रावधान मुद्दा असा आहे ना शाहनॅन्सी, तो मुद्दा होता. शेवटची 30 सेकंद आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो की त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत नाहीये का? कारण असं आहे की आपल्याकडे ते एक तर आपल्याकडे आता जसं गायकवाडजी म्हणाले की त्यांना माहितीच नाहीये ते काय आहे वेल्थ टॅक्स. आता त्यांच्याकडे इतकं सोनं आहे तर आता उद्या जर आले इन्कम टॅक्स तर त्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. इथं मी क्विकली तुम्हाला एवढंच सांगतो, ऍज्युम करा की ही चर्चा नाहीच आहे, ब्लॅक मनीचं मोदी सरकारचं काहीच नाहीये, तरी हा कायदा अनेक वर्ष आहे, नवीन कायदा या सरकारने आणलेला नाही. म्हणून गायकवाड सारख्या साहेबांकडे जर कोणाकडे जर असेल त्याचा जर त्यांना हिशोब देता आला नसेल तर ती त्यांना जी अडचण होती ती आजची नवीन नाहीये.
ती अगोदरपासून होती. म्हणून आता फक्त एका आहे ना, तर जेव्हा सरकार काळा पैसा शोधतोय तर त्याच्या सगळ्या प्रकारचे सोर्स, ठीक आहे. मग ते त्या डुप्लिकेट पैसे असतील किंवा ते रोख पैसे असतील, सोनं असतील, या सर्व विचारांना चालना झाली. एवढंच फरक आहे, बाकी काहीच फरक नाही. नक्की 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 नक्की. अजित अभ्यंकरजी शेवटची 30 सेकंद आहेत, 30 सेकंद. हा, मला एवढंच म्हणायचं आहे, आपण सरकार एक काहीतरी सोंगटी टाकतं आणि त्याच्या सगळ्या बाजू विचारात न घेता जे स्पेक्युलेशन करतोय त्याच्याऐवजी सरकारला काहीतरी करू द्या. घोषणांच्या पलीकडं एका तरी सराफाला, एका तरी मोठ्या सोनेधारकाला त्यांनी कारवाई करू द्या. मग त्याचं आपण स्वागत करू. आणि चुकून एक आखामध्ये एका कोणावरती जर काही एक्सेस झाला असेल तर त्याची चर्चा स्वतंत्र करू. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. शहानयांची शेवटची 30 सेकंद. अशी कारवाई होणार का? आणि असं सोनं 9 लाख कोटीची जी इकॉनॉमी काळ्या पैशाची जी सोन्यात आहे ती बाहेर येणार का? 30 सेकंद. मला वाटत नाही ती शहानयांची त्याच्यावरती कारवाई करणार नाही म्हणून येणार नाही. झाली कारवाई करणार नाहीत म्हणून येणार. बिल्कुल. देखिए, मोदी जी ने ठान लिया है कि ये निर्णय जो है, जितना हिम्मत लगता है ऐसा निर्णय लेने के लिए, इससे ज्यादा हिम्मत लगती है लॉजिकल कंक्लूजन तक लेने. सिर्फ ये कहना कि हम डिमोनेटाइजेशन के बाद चुपचाप बैठने वाले हैं, ऐसा नहीं होता है. आपको करना ही पड़ेगा. बेनामी प्रॉपर्टीज को लेके आपको करना ही पड़ेगा. गोल्ड को लेके हम चाहते हैं कि ये पैसा जो इकट्ठा हो इंफ्रास्ट्रक्चर के लिए इस्तेमाल हो, एग्रीकल्चरल ग्रोथ के लिए इस्तेमाल हो, देश की प्रगति के लिए इस्तेमाल हो. होणार का हा प्रश्न आहे. अजित अभ्यंकरांना शंका आहे की तुम्ही कारवाई करणार नाही. उनको मिले सही मायने में ये डिस्ट्रीब्यूशन ऑफ वेल्थ इज द वे फॉरवर्ड, जहां ये सच्चाई की लड़ाई, ईमानदारी वर्सेस जो बेईमान है, शहानयांची तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. सजा मिलेगी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, मुद्दा लक्षात आला आहे. आता गायकवाडजी तुमच्या समोर मोठं आव्हान आहे, कारण तुम्हाला रायगड जिल्ह्यात जाऊन म्हणजे आता तुम्हाला आजूबाजूच्या लोकांना पण सांगावं लागणार आहे की आपण वेल टॅक्स भरलेला नाहीये आणि अशी इन्कम टॅक्सची धाड आली तर आपल्याला काय करायचं, पावत्या वगैरे शोधाव्या लागणार आहे. तर तुमची तयारी झाली आहे का? नाही, आमची तयारी आहे. खरं तर मोदीजींच्या निर्णयाचं मी स्वागतच करतो, परंतु इथून मी आमच्या सगळ्या म्हणजे जे गोल्ड मॅन आहेत, जे सोने वापरतात, ज्या माझ्या आया बहिणी आहेत, त्यांनाही विनंती करतो, यापुढे जे काय सोने घ्यायचं ते आम्ही त्याप्रमाणे नियमाप्रमाणे घेऊ. अगोदर जे घेतलेले आहे त्याच्या पावत्या आपण सगळ्यांनी आता शोधायला सुरुवात करा. कधी सासूकडे असेल, आजीकडे असेल, मावशीकडे असेल, या सगळ्या पावत्या जमा करणं अत्यंत बंधनकारक झालेलं आहे. पुन्हा एकदा मोदीजींचा जो निर्णय आहे या देश हितासाठी असेल तर उद्यापासून माझ्यासारखा माणूस सोनं घालणं सुद्धा बंद करेल. 10 ग्राम घालणं तर नाही घातलेलं बरं. आमचे लोक बोलतील परत ते तुमची लोक म्हणतील कडकी आली काय गायकवाड साहेब. आता म्हणून ओपनच सांगतो, आपल्या एबीपी मधून मला ही संधी मिळाली, त्यांचं मी धन्यवाद मानतो. आणि खरंच ओपनही सांगतो, उद्यापासून न घातलेलं बरं. आता अनेकांच्या गळ्याला ते फास बसण्यासारखी परिस्थिती. नाही, पण गायकवाडजी तुम्ही आता म्हणताय बंद, गळ्याला फास बसतोय. नाही, तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे की अनेक आमचे लोक, अशिक्षित लोक, जास्त सोनं जर असेल, बिझनेसमॅन लोकांकडे आहेच. अभिजित, मला एक वाक्य बोलू दे. हा, बोला 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 अभ्यंकरजी. सोनं नाही, मी जगदीशजींना एवढंच सांगतो की सोनं या देशाच्या गळ्याला लागलेला फास आहे. 1 तोळा तुम्ही सोनं घेतलं, तुम्ही डॉलर परदेशात पाठवता की जे परदेशी चलन आपल्याला वाटते त्या तडजोडी करून प्राप्त करावं लागतं. अभ्यंकर साहेब, तुम्हाला एकच सेकंद सांगतो. नाही देशात हे बघा, हे जर डॉलर मध्ये पैसे जातात, हे आमच्या आग्रिकोली बांधवाला समज, त्यांना माहिती नाही. आम्ही कोणाकडून घेतो? तर सराफाकडून घेतो, दुकानदार. आम्हाला एवढंच माहिती आहे की इथंच पैसे कमवलेत, मच्छीमारीचे कमवलेत, विटू भट्टीचे कमवलेत, काय करा आम्हाला एवढंच माहिती आहे. त्याची माहिती आम्हाला सरकारने आमच्यापर्यंत पोहोचवावी अशी आमची विनंती आहे. नाही अभ्यंकरजी, म्हणूनच आज तुम्हाला मी जास्तीचा वेळ दिला. फॅक्ट, हे वास्तव आहे आणि ते नाकारता येणार नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून अभ्यंकरजी मी तुम्हाला पूर्ण वेळ बोलू दिलं त्या सोन्याच्या विषयावरती, की लोकांना कळावं की आपण सोनं घेतो म्हणजे काय होतं, सोनं घेतल्यानंतर पैसा कुठे जातो आणि त्याचं नेमकं काय होतं. आणि जगदीशजी, तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलात की लोकांना माहिती नाहीये, पण आता हे एक लोकशिक्षण तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाईल याची तुम्ही काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे. आणि तुम्ही उद्यापासून बंद करणार आहात तर मी 2-4 दिवसांनी तुम्हाला भेटायला येतोय. नक्की या, तुम्ही घातलं मला कळेल. मी नक्की आपलं स्वागत आहे आणि खरंच मी बंद करतो, कारण गरज आहे. मोदींच्या निर्णयाचं स्वागत आहे. आणि एबीपी मुलं आज माझ्या आग्रिकोली बांधवांपर्यंत मेसेज जातो, आणि माझ्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे. नक्कीच महत्वाचं आहे. आणि हे अशाच पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या देशभरातून, आता हा जो सर्जिकल स्ट्राईक आहे सोन्यावरचा, तो कितपत यशस्वी होतो तो कारवाईवर डिपेंड आहे. आपण लगेच कन्क्लुजनला जम्प करण्याची गरज नाहीये. आपण त्यासाठी थांबायला पाहिजे आणि सगळ्या बाजूंचा विचार करूनच हा निर्णय घ्यावा अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.